नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडून इथं भरती निघालेली आहे 2025 ची. ओके. त्यासाठी त्याचे पद जे असणार आहे मित्रांनो, YDCC बँकसाठी कनिष्ठ लिपिकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. सहाय्यक कर्मचारी शिपाईसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. म्हणजे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई. ओके. टोटल दोघं पदांना मिळून 133 पदं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असेल, शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतो म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी. ओके. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे, पगार किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, अशी इत्यादी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे आहे. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे, दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित वॅकन्सी निघालेली यवतमाळकडून नोकरी भरती जाहिरात दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये जी वॅकन्सी असणार कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदाकरिता भरती असणार आहे. भरतीकरिता दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ यांना खालील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. जसे की www.ydccbank.com या संकेतस्थळावरून मागवण्यात येत आहे. आपण बँकेचे नोकर भरतीच्या संकेतस्थळ इथं दिलेले आहे. www.ydccbank.org या संकेतस्थळावर नोकर भरतीची लिंक उपलब्ध आहे. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेले आहे आपले अनुक्रमांक दिलेला आहे, तपशील दिलेला आहे व दिनांक दिलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे दिनांक दिलेले आहे 18/9/2025 ते 30/9/2025 पर्यंत आपले फॉर्म चालू झालेले आहेत. परीक्षा शुल्क आणि अंतिम दिनांक असणार आहे आपला 30/9/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत असणार आहे. परीक्षा दिनांक आपल्याला बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड पण आणि मुलाखत दिनांक पण ओके संकेतस्थळावर नंतरून कळवण्यात येईल. सूचना दिलेल्या याच्यामध्ये आपल्याला परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अवघ्यात अपडेट केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे जोपर्यंत आपण फी भरणार नाहीत. ओके. उमेदवारांना परीक्षा शुल्क रक्कम यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे भरणा करावी लागेल. ऑनलाईन पेमेंटद्वारे आपण भरू शकतो पेमेंट्स. ओके. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर क्रमांक व आधार क्रमांक अचूकपणे भरणे आवश्यक आहे. ओके. उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता असल्याची खात्री स्वतः करूनच अर्ज भरावा असे इथे लिहिलेले आहे. सदर भरती प्रक्रिया दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अवगत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. आता जे पण काही राहील पेपर वगैरे कधी होणार आहे, निकाल कधी लागणार आहे, इत्यादी माहिती आपल्या वेबसाईटवरून चेक करत राहायची आहे. अपवाद्य परिस्थितीमध्ये आवश्यक तो निर्णय घेण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. ओके. तर शैक्षणिक अर्हता असणार आहे. याच्यामध्ये पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता दिलेली आहे. कनिष्ठ लिपिकसाठी 109 वॅकन्सी, 119 वॅकन्सी असणार. 21 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. कोणत्याही शाखेची पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे. 45% आपल्याला पाहिजे डिग्रीमध्ये. ओके. त्यामध्ये इतर पात्रता दिलेली आहे GDC अँड ए तसेच CA, IIB किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. संगणकाचे ज्ञान आवश्यक राहणार आहे. ओके. ज्यांच्याकडे असेल त्यांना बँकिंग नॉलेज वगैरे. ओके. सहाय्यक कर्मचारी शिपाई. आता याला शिपाईमध्ये 14 पदे असणार. 18 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 10वी पास वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. दोघंही इथं फ्रेशरवाले अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये दिलेलं 30/9/2025 रोजी वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. आता वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता आपली 30/9/2025 पर्यंत काउंटिंग होणार आहे. परीक्षा वीक्षाधीन कालावधीनंतर प्राप्त होणारे एकूण वेतन दिलेले आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे पगार. आता कनिष्ठ लिपिकला 15,200 प्लस DA प्लस HRA असणार आहे आणि सहाय्यक कर्मचारी शिपाईला 12,200 प्लस DA प्लस HRA असणार आहे. परिस्थितीनुसार वेतन निश्चितीचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. आता ऑनलाईन निवड पद्धती असणार आहे. ऑनलाईन परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कनिष्ठ लिपिक श्रेणीतील आपल्याला पदाकरिता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ओके. 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे कनिष्ठ लिपिकची. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न संच जे असणार आहे आपल्याला बहुपर्यायी असणार आहे. ओके. याच्यामध्ये बँकिंग, मराठी, व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बौद्धिक चाचणी आणि विषयांवर प्रश्नांचा समावेश असेल. तसेच परीक्षेचं माध्यम मराठीमधून असणार आहे. ओके. आता त्यानंतर सहाय्यक कर्मचारी शिपाई कर्मचाऱ्यांकरता सहाय्यक कर्मचाऱ्यांकरता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा
राहील. त्यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नांचा समावेश असेल. त्यानंतर ते कागदपत्रे पडताळणी वगैरे असणार आहे. याच्यामध्ये उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या अनुक्रमाने बँक धोरणांप्रमाणे मुलाखतीचे पूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणांमध्ये मुलाखतीत पात्र ठरणार आहे. आता तुम्हाला इथं दिलेलं आहे, जे पण आपण डॉक्युमेंट वगैरे काही भरायचे नाही, पण मुलाखतीवेळी सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. डॉक्युमेंट असेल तरच आपण इथं पात्र होऊ. ओके. मुलाखत जी असणार आहे, कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाची पदसंख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेमध्ये गुणांक्रमाने आपल्याला इथं मौखिक मुलाखत बोलवण्यात येईल मित्रांनो. मौखिक मुलाखतीमध्ये आपल्याला 10 गुण असणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेकरिता 5 गुण, मौखिक मुलाखतीत 5 गुण राहतील. ओके. उमेदवारांना मुलाखतीत गैरहजर राहिल्यास अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला उमेदवारांची अंतिम निवड जी असणार आहे, जे की उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेने गुण अधिक मुलाखतीचे गुण बेरीज करून 100 गुण होतात. ते 90 गुण होते आणि याच्यात 10 गुण. ओके. इंटरव्ह्यूचे. आता अंतिम निवड आता 100 गुणांमध्ये होणार आहे. याच्यामध्ये दिलेले आपल्याला परीक्षण कालावधी प्रोबेशन पिरियड जो असणार आहे, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी इथं परिवीक्षाधीन कालावधीमध्ये इथं प्रोबेशन पिरियड म्हणजे आपल्या ट्रेनिंग पिरियडमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे, जे की याच्यामध्ये दिलेल्या कनिष्ठ लिपिकला ₹11,000 प्रति महिना व सहाय्यक कर्मचारी शिपाईला ₹7,000 प्रति महिना देय असणार आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत दिलेली आहे. कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई पदाकरिता संकेतस्थळावर विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदलेले ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चुकीचा, अपूर्ण तसेच मोबाईल नंबर एन-सी-पी-आर रजिस्ट्रेशन डी-एन-डी असल्यामुळे प्रक्रियेदरम्यान त्यांना पाठवल्या जाणाऱ्या संदेश माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहणार आहे. जेणेकरून तुम्हाला सांगतो मित्रांनो, चालू मोबाईल नंबर, चालू ईमेल ॲड्रेस द्या. जे पण काही अपडेट तुम्हाला भेटत राहतील. ईमेल आयडी संदेश वहनामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणीची जबाबदार पण आपण स्वतः राहणार आहे किंवा आपण त्याच्यामध्ये बँकेची कोणती जबाबदारी नाही. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याची अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे, पुरावे जोडणे आवश्यक नाही. ओके. तथापि आपल्याला परीक्षा झाल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं इंटरव्ह्यू टायमाला लागणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचा अर्ज अर्ज नमूद केलेला गृहीत पात्रतेनुसार कोणत्याही पूर्व तपासणीनुसार आपल्याला परीक्षा घेण्यात येणार आहे. नंतर परीक्षा झाल्यानंतर आपल्या इथं जे पास होतील त्यांना आपल्याला कागदपत्र घेऊन बोलवण्यात येईल. ओके. तेव्हा आपल्याला सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ydccbank.com, ydcc bank org वरून. ओके. कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाईकरिता ₹900 प्लस जी-एस-टी असणार ₹162 म्हणजे ₹1062 दोघी पदांकरिता इथं फी असणार आहे. सेम आपल्याला असणार आहे. ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे 30/9/2025 पर्यंत आपण संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आपल्या सुट्टीचे दिवस वगळून फॉर्म भरू शकतो. ओके. आणि फी पे करू शकतो. ओके. सुट्टीच्या दिवशी सुद्धा अर्ज स्वीकारले जातील. ओके. सुट्टीच्या दिवशी पण अर्ज तुम्ही करू शकता. परीक्षा शुल्क खालील प्रमाणे स्वीकारले जातील. जे काही दिलेलं आहे, तर उमेदवारांनी आपल्या सर्वप्रथम आपल्याला संकेतस्थळावर जायचे, वाचून घ्यायचं, अप्लाय न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली पेमेंट फी भरून टाकायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची, जी की आपल्याला उमेदवाराचा स्वतःचा आपल्याला स्कॅन केलेला फोटो, पांढऱ्या कागदावर फोटो आणि त्याच्यानंतर कागदावर काळ्या पेनाच्या शाईने आपल्या स्वतःची सही जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये द्यायची आहे. ओके. जे की आपल्याला जे पण डॉक्युमेंट लागणार आहे, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचे आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 30/9/2025 पर्यंत राहणार आहे. 11 वाजेपर्यंत रात्रीच्या. ऑनलाईन परीक्षेची सूचना वगैरे दिलेल्या आहे. ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवारांना ईमेल, एस-एम-एसद्वारे कळवण्यात येईल. ओके. तर चालू मोबाईल नंबर द्या, जेणेकरून तुम्हाला माहिती भेटेल. त्यानंतर तसेच ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबींची विविध सूचना केवळ संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध होतील. ओके. वेबसाईट पण चेक करायची. सदर माहिती पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार नाही. सबब सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर याबाबत वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अवगत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारास ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येईल. त्यासाठी उमेदवारांना त्यांची अर्ज भरताना रजिस्ट्रेशन नंबर, युजर आयडी, पासवर्ड जतन करून ठेवावा आवश्यक. ओके. जो की तुम्हाला मेल ॲड्रेसवर भेटून जातो. ओके. सर्वसाधारण सूचना दिलेली आहे, जे की उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्यास आपल्याला ह्या
भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. ओके. त्यानंतर काही अपरिहार्य व आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगिती करणे, पुढे ढकलणे. ओके. हे बँकेने आपल्याला राखून ठेवले त्याचा अधिकार वगैरे. ओके. भरती प्रक्रियेदरम्यान उद्भवणारे वाद, तक्रारीबाबत बँकेचे निर्णय अंतिम राहतील आणि उमेदवाराला ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणीचे प्रत्यक्ष मुलाखतच स्वखर्चाने जायचं आपल्या स्वतःच्या खर्चांनी. भरती प्रक्रियेमध्ये निवड कार्यपद्धती बदल करण्याचा अधिकार, एन एनवेडिक काही अर्ज वगैरे आपल्याला इथं बदलायचे अधिकार हे सगळं इथं बँकेने राखून ठेवलेलं आहे. उमेदवारांचे महाराष्ट्र राज्य अधिवास करणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यात अधिवास असणाऱ्यांना उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ओके. जे यवतमाळमध्ये आहे. विविध नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीनंतर सादर करण्यात बंधनकारक राहील. उमेदवारांनी आपली ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने यवतमाळ किंवा नजीकच्या जिल्ह्यामध्ये केंद्रावर घेण्यात येणार आहे. आता बँकेने सदर भरती प्रक्रियेमध्ये तसेच परीक्षेमध्ये संदर्भातील मार्गदर्शनातील कोणत्याही पब्लिकेशन, त्याच्यानंतर इथे दिलेले आहे एजन्सीज व्यक्तीची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही आपल्याला कोणाच्याही याच्यामध्ये सल्ल्यामध्ये गुंतायचं नाहीये आणि जायचं पण नाही. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर इथे दिलेले आहे अर्जदार अर्ज भरताना अडचणी असल्यास आपल्याला ॲप्लिकेशन लॉगिन पेजवर आपल्याला इथं नंबर्स वगैरे दिलेले आहे कॉल सेंटरचे. तिथे 10 ते 5 दरम्यान तुम्ही कॉल करू शकता. राष्ट्रीयकृत व्यापारी, खाजगी सहकारी बँका, अन्य आर्थिक संस्थांमधून बंड रक्कम म्हणजे निलंबित म्हणजे टर्मिनेट केलेले असेल उमेदवार, असे उमेदवार इथं आपल्याला सिलेक्शनमध्ये नसाल. 45% पेक्षा कमी टक्केवारी असाल तर तुम्ही कुठलीही खोटी माहिती भरली असेल तुम्हाला गुन्हा दाखल करण्यात येईल, फौजदारी. ओके. सदर पदांमध्ये वाढ किंवा घट झाल्यास रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबतचे अधिकार पूर्णपणे बँकेने राखून ठेवलेले आहे. ठिकाण यवतमाळ. मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित. ओके. 17/9/2025 नोटिफिकेशन आलेली यवतमाळकडून. आपले फॉर्म चालू झालेले 18 तारखेपासून तर आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे. 18 तारीखपासून 18/9/2025 ते 30/9/2025 पर्यंत. त्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppला डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, ज्यांना कामाची गरज असेल त्यांना. आणि चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्याकडे नवीन जॉबवर घेऊन असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.